Date besada de pizza, la novinha pizza. Ela करू नको दे आता हा डोल्याला डोला. तर जय शिवराय भावांनो, स्वागत आहे भावांनो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर भावांनो, तुम्ही स्टार्टिंगला फ्रीमध्ये जो व्हिडिओ पाहिला ना, तो व्हिडिओ इंस्टाग्रामवरती अगदी खूपच ट्रेंडिंगला चालेल, तुम्ही बघू शकता. तर भावांनो, तो व्हिडिओ कसा क्रिएट करणं आहे ना, ते मी या व्हिडिओमध्ये सांगितले. आणि व्हिडिओ क्रिएट करणं अगदी सोपं आहे. फक्त आपल्या व्हिडिओला लास्टपर्यंत बघा आणि जरा स्किप न करता बघा. ओके, तर व्हिडिओ बनवायच्या आधी जाणून घेऊया भावांनो आजच्या व्हिडिओला जे पण काही प्रोसेस व मटेरियल लागणार ना त्याविषयी. तर काय ना भावांनो, तुम्ही स्क्रीनवरचे जे दोन ॲप्लिकेशन बघताय ना, दोन ॲप्लिकेशनच्या मदतीने आज आपण आपला तो व्हिडिओ इथे क्रिएट करणार आहोत. पहिले आपलं CapCut Pro ॲप्लिकेशन आणि दुसरे सिंगापूर प्लस VPN. तर काय ना भावांनो, तुमच्याकडे जर कधी CapCutचं प्रो व्हर्जन नसेल तर मी आपल्या टेलिग्रामवरती अपलोड केलं आहे. तुम्ही तिथून आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समधून टेलिग्रामवरती जायचं आहे, एक बीटचा व्हिडिओ डाउनलोड करायचा आहे आणि शक्य झालं तर टेलिग्रामला तिथं जॉईन व्हायचं आहे. आणि कारण की आपण तिथं आपलं नेहमीचं फ्री मटेरियल अपलोड करत असतो. ओके, आणि काय ना भावांनो, जर का तुमच्याकडे CapCutचं प्रो व्हर्जन नसेल तर तिथून डाउनलोड करायचं आहे आणि अपडेट मागायचं लागतं, त्याला अपडेट करून घ्यायचं आहे. आणि सिंगापूर नावाचं VPN आहे भावांनो, तुम्हाला आपल्या प्ले स्टोरवरती इझिली मिळून जाईल. तर सर्वप्रथम आपण आपलं VPNवरती टॅप करून इथं ॲटो सिलेक्टवरती तिथून समोर अशा प्रकारे इंटरफेस दिसेल. खाली स्क्रोल करून तुम्हाला सिंगापूर बीटा किंवा अल्फा या दोन्ही सर्व्हरपैकी कोणतंही एक सर्व्हर सिलेक्ट करून इथे त्याला कनेक्ट करायचं. ओके, तर बघू शकता भावांनो, आपलं इथं VPN कनेक्ट झालं आहे. सिम्पल भावांनो, तुम्ही जे आहे ना CapCut ॲप्लिकेशन इथं ओपन करायचं. ओके, CapCut ॲप्लिकेशन ओपन करून झाल्यानंतर भावांनो, काय तुम्ही समोर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येईल. तर सिम्पल तुम्हाला काय करायचं आहे ना, इथं न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे भावांनो पहिल्यांदा. ओके, न्यू प्रोजेक्टवरती आल्यानंतर भावांनो इथं फोटो सिलेक्ट करायचा आहे. अशा प्रकारे सिलेक्ट व खाली ॲडवरती क्लिक करून फोटोला तुम्ही सर्वात आधी इथं अशा प्रकारे ॲड करून घ्यायचे. ओके, एवढं करून झाल्यानंतर भावांनो खाली याला अशा प्रकारे स्क्रोल करायचं आहे. तुम्हाला एक रेशोचं ऑप्शन भेटेल, रेशोवरती जाऊन 9.16चा रेशो सिलेक्ट करायचा आहे. परत फोटोवरती क्लिक करून फोटोची साईज 2 बोटाने अशी ॲडजस्ट करून घ्यायची. ओके, एवढं करून झाल्यानंतर भावांनो एंडिंगवरती यायचे, एंडिंगवरती टॅप करून एंडिंगला इथं डिलीट करायचं आहे. स्टार्टिंगला यायचं, स्टार्टिंगला आल्यानंतर खाली तुम्हाला 3 नंबरला ओव्हरलेचं ऑप्शन भेटेल. स्टार्टिंगला ओव्हरलेवरती गेल्यानंतर ॲड ओव्हरलेमध्ये जायचे आणि टेलिग्रामवरतून मी एक व्हिडिओ दिला आहे, तुम्ही टेलिग्रामवरतून तो व्हिडिओ डाउनलोड केला असेल तर तो व्हिडिओ तुम्ही इथे सर्वात आधी ॲड करायचा. ओके, तर बघू शकता भावांनो, तो आपला बीटचा व्हिडिओ अशा प्रकारे काय असणार आहे. फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि फोटोची साईज अशा प्रकारे वाढून याच्या व्हिडिओच्या एंडिंगपर्यंत वाढून घ्यायची. ओके, अशा प्रकारे तुम्ही समोर इंटरफेस दिसून येईल. सर्वात आधी फोटो व्हिडिओवरती क्लिक करून खाली अशा प्रकारे याला स्क्रोल करून तुम्हाला एक ऑप्शन भेटेल हॅशटॅग ऑडिओचा. तर हॅशटॅग ऑडिओ करून घ्यायचा सर्वात आधी. ओके, तर बघू शकता भावांनो, आपल्या इथं व्हिडिओचा हॅशटॅग ऑडिओ ऑन झाला आहे. तर आता सिम्पल तुम्हाला काय करायचं आहे भावांनो, जिथं जिथं आपल्या बीट पडतात ना तिथे तिथं कट लावायचे. तर काय करायचं ना, 2 बोटांची साईज अशी वाढून घ्यायची. ओके, साईज वाढून घेतल्यानंतर काय करायचं, आता पाहिजे व्यवस्थित पाहिजे भावांनो, जिथं जिथं आपल्या गाण्याचा ॲरो उठलेला आहे वरती तिथे तिथं आपली बीट पडणार. तर बघू शकता भावांनो, इथे येते आपली पहिली बीट. ओके, सिम्पल फोटोवरती क्लिक करून खाली कोपऱ्यात 1 नंबरला तुम्हाला स्प्लिटचं ऑप्शन भेटेल, स्प्लिटवरती तुम्ही क्लिक करायचं. ओके, त्यानंतर परत समोर स्क्रोल करून आपली जिथं दुसरी बीट पडते ना तिथं कट लावायचं. ओके भावांनो, इथं आपली दुसरी बीट येते, सिम्पली इथं कट लावायचं. त्याच्यानंतर समोर स्क्रोल करून झाल्यानंतर इथं आपली तिसरी बीट येते, इथे येते भावांनो आपली चौथी बीट. ओके, आणि इथे येते आपली 5वी बीट. आणि भावांनो काय ना, इथं आपली 6वी बीट येते. इथं 6वी बीट देऊन झाल्यानंतर काय करायचं आहे भावांनो, तुम्ही इथे कट लावायचं. कुठं, इथं. ओके, इथे कट लावायचं आहे. इथं कट लावल्यानंतर काय करायचं भावांनो, तुम्ही आता काय करायचं आहे ना, तुम्ही सिम्पली इथून बॅक यायचे, ओव्हरलेवरती जायचे. ओव्हरलेवरती आल्यानंतर आता ही जी आपण लास्टची बीट दिलीत ना 6वी, इथपर्यंत या फोटोला हे जो खालचा आपला व्हिडिओ आहे ना, हा व्हिडिओला इथून कट लावायचा आहे. सिम्पली व्हिडिओवरती क्लिक करून स्प्लिट लावून घ्यायचे आणि ही जी आपली डाव्या साईडचा हा जो भाग आहे आपला कट लावेलच्या खालचा बीटचा, तो कट इथून
डिलीट करायचं. ओके, तर काय तुम्ही समोर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येईल. सिम्पली फोटोवरती क्लिक करा, व्हिडिओवरती क्लिक करून या व्हिडिओला असे साईजचे ॲडजस्ट करून घ्यायचे, जेणेकरून ते तुम्ही एकदा व्हिडिओ प्ले करून बघू शकता. भावना जर कधी असं थोडंफार हे बघू शकता. आता इथं आपलं थोडंसं कट राहिलेलं आहे. ओके, तर इथं काय करायचं ना तुम्हाला, इथं व्यवस्थित ॲडजस्ट अशा प्रकारे याला त्याची साईज थोडी डायरेक्ट कट लावायचा. ओके, तर बराबर इथं. ओके, सिम्पली इथं एक कट लावायचा आहे, साईज अशी वाढून घ्यायची आणि जिथं आपण जो भाग आपला शिल्लकचा राहिला होता ना तो भाग इथून डिलीट करायचा. ओके, डिलीट करून झाल्यानंतर भावना या अशा प्रकारे व्यवस्थित दिसून येईल. सिम्पली आता काय करायचं आहे ना भावना, तुम्ही फोटोवरती क्लिक करायचं आहे तुमच्यावरच्या शिल्लक राहिलेला आणि त्या फोटोला इथून डिलीट करायचं आहे. फोटोला डिलीट करून झाल्यानंतर काही भाग उरला असेल ना तर त्याला अशा प्रकारे इथं व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायचं. ओके, तर अशा प्रकारे तुमच्यासमोर काय इंटरफेस दिसून येईल. तुमचा अर्धा व्हिडिओ इथे क्रिएट झाला आहे. तर आता सिम्पली काय करायचं ना, तुम्ही 1 नंबरचा फोटो सोडायचा आहे, 2 नंबरच्या फोटोवरती यायचे, 2 नंबरच्या फोटोवरती आल्यानंतर खाली याला अशा प्रकारे याला स्क्रोल करायचं आहे. स्क्रोल करून झाल्यानंतर तुम्हाला एक क्रॉपचा ऑप्शन भेटेल, तर सिम्पल ते तुम्ही क्रॉपवरती टॅप करायचं. ओके, सॉरी मित्रांनो, क्रॉप नाही ते ट्रान्सफॉर्म आहे. ओके, ट्रान्सफॉर्मवरती गेल्यानंतर मधला हा जो आयकन आहे याला सिलेक्ट करायचं आहे. परत त्या समोरचा फोटो सोडायचा आहे, त्या समोरच्या फोटोवरती यायचे, परत ट्रान्सफॉर्मवरती जायचे आणि परत त्या मधला मिरर सिलेक्ट करायचा आहे. परत त्या समोरचा फोटो सोडून त्या समोरच्या फोटोवरती जाऊन आपलं ट्रान्सफॉर सिलेक्ट करून मधातला मिरर सिलेक्ट करायचा. ओके, एवढं करून झाल्यानंतर आता लास्टचा फोटो सोडून द्यायचा आहे. तर भावना अशा प्रकारे काही तुम्ही समोर आपला व्हिडिओ इथे क्रिएट होऊन जाईल. चेक झालं तरी तुम्ही त्याला एकदा प्ले करून सुद्धा बघू शकता. मी तुम्हाला एकदा प्ले करून दाखवतो. तर काय ना भावना, आता आपण ॲनिमेशन इफेक्ट अप्लाय करणार आहोत. सिम्पली काय करायचं आहे, ओरलेवर जाऊन ॲड ओरलेवरती जायचे आणि ज्या आपल्यावरच्या ज्या टेक्स्ट पेन जे आहे ना, बिग बॉस का बघतो वगैरे, ते तुम्ही इथून फोटोमध्ये जाऊन सिलेक्ट व ॲड करून व्यवस्थित ॲरेंज वगैरे तुम्ही हिशोबाने करायचं आहे. आता तुम्ही काय करायचं नाही भावना, तुम्ही जसं तसं थांबायचं. मी ऑलरेडी एक व्हिडिओ एडिट करून ठेवला आहे. सो भावना आता मी तुम्हाला सांगणार आहे कशा प्रकारे आपण ॲनिमेशन व इफेक्ट अप्लाय करायचं. तर आता काय करायचं भावना, तुम्ही बघू शकता काय तुम्ही समोर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येईल. सिम्पल काय करायचं, 1 नंबरचा फोटो सोडायचा आहे, 2 नंबरच्या फोटोवरती जायचे, ॲनिमेशनमध्ये जाऊन इथून कॉम्बो सिलेक्ट करायचं. ओके मित्रांनो, आपलं इंटरनेट थोडं स्लो चाललं आहे, त्यामुळे थोडं वेट करा. ओके, तर बघू शकता कॉम्बोमध्ये आल्यानंतर काय तुम्ही समोर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येईल. समोर स्क्रोल करायचं आहे आणि तुम्हाला एक पेंडुलम मोड नावाचं ॲनिमेशन बघायला भेटेल. त्या ॲनिमेशन समोरच्या फोटोला अप्लाय करायचं आहे. त्यानंतर त्या समोरच्या फोटोवरती यायचे, ॲनिमेशन व कॉम्बोमध्ये जाऊन पेंडुलम टू नावाच्या ॲनिमेशनला अप्लाय करायचं आहे. त्यानंतर त्या समोरच्या फोटोवरती जाऊन ॲनिमेशन व कॉम्बोमध्ये जायचे आणि पेंडुलम मोड हे ॲनिमेशन अप्लाय करायचं आहे. परत त्या समोरच्या फोटोवरती जाऊन ॲनिमेशन व कॉम्बोमध्ये जाऊन पेंडुलम 2 नावाचे जे ॲनिमेशन याला अप्लाय करायचं आहे. या समोरच्या फोटोवरचे जायचे, ॲनिमेशन व कॉम्बो म्हणून याला देखील पेंडुलम 1 आणि याच्या समोरच्याला सेम प्रोसेस करून पेंडुलम ॲनिमेशन व कॉम्बो आणि पेंडुलम 2. तर एवढं करून झाल्यानंतर भावनो सिम्पल तुम्हाला आता काय करायचं आहे, स्टार्टिंगला यायचं आहे. स्टार्टिंगला आल्यानंतर इफेक्टवरती यायचं आहे. इफेक्टमध्ये गेल्यानंतर तुम्ही व्हिडिओ इफेक्ट सिलेक्ट करायचं आहे. आता मी रिफ्लेक्समध्ये जाऊन कोणते इफेक्ट आपण इथं अप्लाय केले आहे मी तुम्हाला इथे सांगतो. ओके, तर काय भावना, तुम्ही समोर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येईल. सिम्पल तुम्ही ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये जाऊन डायमंड झम नावाचे जे इफेक्ट तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता, ही इफेक्ट याला अप्लाय करायचे. इफेक्ट अप्लाय करून झाल्यानंतर सिम्पली तुम्ही बॅक यायचे. बॅक येऊन झाल्यानंतर या फोटोची जेवढी आपल्या 1 नंबरचे फोटो जेवढी साईज ना, लेंथ ना, तिथली या इफेक्टची लेंथ घेऊन यायची. ओके, एवढं करून झाल्यानंतर भावना इफेक्टवरती क्लिक करून तुम्हाला ऑपोसिटीचा ऑप्शन भेटेल. ऑपोसिटीवरती येऊन इथं कोपऱ्यात 1 नंबरला तुम्हाला एल व्हिडिओवरती याला सेट करा, जेणे काय होणार आपल्या ज्यावरती टेक्स्ट पेन जे आहे त्याला देखील इफेक्ट पेस्ट होऊन जाईल. तर काय भावनो, एवढं करून झाल्यानंतर भावनो आपला इथं स्टेटस व्हिडिओ एकदम विषय पद्धतीने क्रिएट झाला आहे. तर भावनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करायला विसरू नका, कारण की तुमच्या चॅनलवरती असेच नवीन नवीन व ट्रेंडिंग व्हिडिओ एडिटिंग येत राहतात. तर भेटू भावनो पुन्हा एका नवीन इंटरेस्टिंग अशा व्हिडिओ एडिटिंगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.